नमस्कार मैत्रिणींनो, सकाळी डब्बा द्यायचा आहे. घरात भाजीला काही नाही आहे, तर आपण घरातील साहित्यात होणारी अशी आपण कुरडईची भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी 4 ते 5 कुरडया घ्यायच्या, त्या मोडून घ्यायच्या. जर घरात कुरडईचा भुगा असेल तर तोच घ्यायचा, माझ्याकडे नाही आहे म्हणून. तर मी आता ते कुरडईचा भुगा भिजत ठेवते पाण्यात. 15-20 मिनिट भिजत ठेवायचा. नंतर त्यासाठी साहित्य घ्यायचं, कांदा आणि कोथिंबीर. तो पण कांदा कट करून घ्यायचा. एकदम कमी साहित्यात होती ही भाजी आणि जास्त वेळ पण लागत नाही. कुरडई तर वर्षभर आपल्याकडे असतेच घरात. तर नंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यासाठी साहित्य पण एकदम कमी लागतं. नंतर 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं आणि नंतर कांदा घालायचा. आणि कांदा एकसारखा परतून घ्यायचा. आणि नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, पालेभाज्या, फळभाज्या. तर त्यासाठी एकदम सोपी भाजी. कुरडई तर वर्षभर आपल्याकडे घरात असतेच. कांदा एकसारखा परतायचा, लाल होऊ द्यायचा. नंतर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर घालायचं लाल तिखट घालायचं. नंतर मीठ घालायचं आणि हळदी पावडर घालायची. एकदम झटकीपट होती आणि एकदम कमी साहित्य लागतं. हे परतून घेतल्यानंतर एकसारखं परतून घेतलं की नंतर जे आपण कुरडई भिजत ठेवली होती त्यातील पाणी काढून घ्यायचं. चाळणीमध्ये कुरडई काढायची, म्हणजे सगळं जे बाकी एक्स्ट्राचं पाणी ते निघून जातं. आणि जे आता कुरडईचा भुगा आहे तो भाजीत टाकून घ्यायचा कढईमध्ये. एकदम सोपे भाजी आहे, एकदम कमी वेळात होती. माझ्या मुलीला तरी भाजी खूप आवडते. ती तर इंडियन मॅगी म्हणते या भाजीला. आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची भाजीला झाकण ठेवून. फायनली बघा आपली भाजी झाली आहे. किती छान झाली आहे, पहा बरं तुम्हीच. तुम्हाला माझी भाजी आवडली का? तुम्ही पण ही भाजी नक्कीच ट्राय करा. बाय.